हे विक्टिम कार्ड खेळणं का चालवलं जातंय? इसको छुपा के उसको क्यों बाहेर निकाला है? तिकडे उत्तरेत असे प्रकार लग्न जुळवताना होतात म्हणे. छोटीला दाखवून मोठीला गळ्यात बांधतात असं ऐकिवात आहे. पण असं झालं की नवरदेव म्हणतो, अरे यो तो कांड हो गया भाई. पण इथंही असाच कांड झालाय. पण तो कशासाठी? हा प्रश्न पडलाय ना. मोदींनी आपल्या हॅलो फ्रेंड्स मधून माफ केलंय की या सगळ्या छपरी लोकांना? मग तरी यांना भीती कशाची वाटते? यो तो कांड हो गया भाई. हरियाणवीत असं कोणीतरी बोलताना जेव्हा ऐकतो आपण, तेव्हा खरोखरच एखादं कांड झाल्याचा फील येतो. यो तो कांड हो गया भाई. आताही मी ज्या कांडबद्दल स्कॅमबद्दल बोलणार आहे, तेही एक कांडच आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनातल्या एका रविवारी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसवर हौशे नवशे गवशे जमवले गेले होते. त्यात असं झालं होतं की जेनझी म्हणून ज्यांना सन्मानित केलं जात होतं, त्यातल्या किती लोकांनी स्वतः नीटचा पेपर दिला होता. त्यातल्या किती जणांना नीटचा फुल फॉर्म काय, CBSEचा फुल फॉर्म काय आणि मोठमोठे इंग्रजी शब्द ते जे फेकमफाक करत होते ना, त्या शब्दांची स्पेलिंग काय हे देखील माहीत नव्हतं. जे आले होते ते लोक स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट्सला बूस्ट करण्यासाठी मिळालेली एक गोल्डन अपॉर्च्युनिटी समजून सरसावून आले होते. सुरुवातीला काही इंस्टाग्रामी, फेसबुकी चिवडे तिकडे आले. काही फूड ब्लॉगर्सही आले. मग रील स्टार्स आले. छोट्या छोट्या रील्स बनवून टाकायला लागले आणि लोक त्या रील्स चवीनं पाहू लागले. त्यांना चांगले व्ह्यूज यायला लागले. मग जे फुकट शोधू लोक जे होते तेच सर्वाधिक संख्येनं इथं यायला सुरुवात झाली. त्यात झालं असं की सध्या ट्रेंडिंग गाण्यांवर केलेले रील्सही चालत होते. सोबत जे लोक या आंदोलनामागच्या हेतूबद्दल झाटानाफाटा काहीच माहीत नसलेले होते, पण त्यांना इथं खायला प्यायला जेवायला मिळू लागलं होतं, तेही आले. मग यांना एक टास्क दिला गेला होता की मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांना शिव्या द्या. जो सगळ्यात घाणेरडी शिवी देईल, सर्वात अश्लील भाषा वापरेल, त्याला फेमस केलं जाईल. इथं आपल्याकडच्या मीडियाचंही बऱ्याच प्रमाणात चुकत होतं. ते या भीक माग्यांना प्रसिद्धी देत होते. देखो देखो कैसा गंदा गाली दे रहा है म्हणत त्यांची गटर चालीसा आपल्याला ऐकवली या लोकांनी. तर यातलीच एक गटर कन्या, जिचं नाव सुरुवातीला कुणालाच माहीत नव्हतं, जिनं दिल्लीतल्या JB रोडचा एहसास सगळ्यांना आपल्या भाषेतून करवला, ती प्रचंड फेमस झाली. हा फेम ही प्रसिद्धीनंतर तिच्या गाडीशी आली. अगदी टायरपासून सुरुवात झाली आणि बोनेटपर्यंत येऊन ठेपली असं म्हणा. गटर कन्येसारख्या अनेक जणी नंतर जंतर मंतरवर आल्या होत्या. त्यांनी आपण किती खालच्या थराला जाऊ शकतो हे दाखवून दिलं होतं. पण या बयेची तरास न्यारी होती. म्हणजे नेक्स्ट लेवल अल्ट्रा प्रो मॅक्स मी म्हणालो होतो तुम्हाला. सो तिचा या अल्ट्रा प्रो मॅक्सचा शोध सुरू झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बराच शोध घेतला आणि ती सापडली नोएडामध्ये. तिथल्या एका युनिसेक्स पार्लरमध्ये म्हणे ही ट्रेनी म्हणून काम करत होती. एका बाजूला कारवाईच्या भीतीनं अनेक उन्मादी चिल्लर चटोर बिळांमधून बाहेर आले होते. त्यांनी जाहीररित्या माफीनामेही सादर केले. हरियाणातली ती डान्सर, जिच्या चारित्र्याचा पत्ता नाही, ती भारतीय लोकशाहीला, पंतप्रधानांना शिव्या घालते, नको नको ते बोलते. अर्थात उघड्या दिसणाऱ्या त्या घळीत कोंबलेल्या नोटांनी हे बोलवून घेतलं होतं. तिचा काही दोष नव्हता बिचारीचा. पण तिची अक्कल ठिकाणावर आली आणि नंतर मग ती सती सावित्रीच्या आविर्भावात तिनंही माफीचा व्हिडिओ टाकला. माफ कर दो मोदीजी. हे सगळं एका बाजूला ठेवून हिच्यासारखीला, ती नोएडामधली पार्लरवाली, तिला तिच्या गैरवर्तनाबद्दल, जे नुसतंच गैरवर्तन नव्हतं तर एक दंडनीय अपराध होता, त्यावर कडक कारवाई व्हावी असं वाटत असताना जे व्हायला नको तेच झालं. भारताच्या ज्या महान पंतप्रधानांना या शिव्या पडल्या होत्या, त्या मोदी काकांनीच या जेनजीला माफ करून टाकलं. म्हणे यांना माफ करा, आपलीच पोरं आहेत, चुकले असतील, चुकतात या वयात, तेव्हा माफ करून टाका. पण तोवर FIR दाखल झालेले होते अनेक ठिकाणी या झुरळांवर. तसाच तो नोएडातल्या पार्लरवाल्या रुचिका सिंगवरही झाला होता. तिला शोधून काढलं होतं, पण ती घरातून गायब होती. त्यामुळे अटक मात्र झाली नव्हती, फक्त FIR झाला. आजही तिला अटक झालेली नाहीये. आता ज्या मोदींना शिव्या पडल्यात, तेच मोदी जर सगळ्यांना माफ करायला निघाले असतील, तर आपण काय करणार, नाही का? पण या सगळ्या गोष्टी सामान्य जनता किंवा मोदी भक्त म्हणवले जाणारे जे कार्यकर्ते आहेत, हे एवढं हलक्यात घेणार नाहीयेत. ते त्या FIRवर ठाम आहेत. त्या FIR दाखल करण्याच्या वेळेस तिच्या पालकांनाही पोलीस स्टेशनला बोलावून त्यांनी घेतलं होतं. त्यांनीच तिचं नाव सांगितलं, तिचं वय सांगितलं. मग FIR झाला. तर यावेळेस मोबाईल नंबरही मिळाला तिचा. आणि मग त्याचबरोबर सुरू झालं बदला सत्र. बदले का सिलसिला सुरू हो गया.
काही हरामखोर त्या रुचिकाला फोन करून त्रास द्यायला लागले. ती जेवढं अश्लील बोलून गेली होती तेवढंच अश्लील हे जे लोक आहेत तेही तिच्याशी बोलू लागले. अशी तक्रार करणारा एक व्हिडिओ, चेहऱ्यावर मास्क लावलेला तो जो व्हिडिओ आहे, काल परवापासून काही चॅनेल्स दाखवत आहेत. याला विक्टिम कार्ड खेळणं असं म्हणतात. खरं तर याला चड्डी बंडी गँग का रोना म्हणतात, बंडी रोना. पण आपण विक्टिम कार्ड खेळणं असं म्हणूया त्याला. आता यात कांड कसलं झालंय, तर यो जो कांड होया तो क्यों होया हे बी समज लो. कांड काय आहे, तर ही जी घाणेरड्या भाषेत नको नको ते बोलणारी रुचिका सिंग जी होती, ती वय वर्ष 25 होती. आणि आता आपल्याला जी मास्कमधली पोरगी माफी मागताना दिसते ना, ती आहे 15-16 वर्षाची. म्हणजे सुप्रीम कोर्टानं जसा आदेश दिला की अल्पवयीन पोरांवरचे FIR मागे घ्या, त्यांना अटक केली गेली असेल तर सोडून द्या. त्यात भर म्हणजे आपले कनवाळू पंतप्रधानही म्हणालेत की बच्चे है, बच्चों को माफ कर दो. इथंच विक्टिम कार्ड खेळायला सुरुवात झाली. एकतर त्या रुचिकाचा मोबाईल तिनं बंद करून ठेवलाय, कारण त्यावरून तिचं लोकेशन ट्रेस होईल. दुसरं म्हणजे लोक आहेतच लवडेनं भोज्जम सारखे श्लोक शिकवायला, मग फोन चालू असला की अशा पोरींचा नंबर मिळणं म्हणजे आंबट शौकीनांसाठी पर्वणीच असते. पण तिचा नंबर बंद आहे. त्यावर कोणीही कसलीही धमकी तिला दिलेली नाही, ना शिव्या घातल्या. पण ही स्क्रीनवर येणारी पोरगी मात्र मला रेप थ्रेट मिळतात असा दावा करते. मुळातच ही ती मुलगी नाहीये जिनं कॅनॉट प्लेसवर मोदी की माँ की, मेलोड की गाडी से उतर जा वगैरे जे तिचे बोलली आहे, ती ही पोरगी नाहीये. ही 100% अल्पवयीन वाटते, म्हणजे ही 15, 16, 17च्या आतच असेल. पण ती आओ झुला झुलेवाली जी बाया होती ना, ती 25च्या वरची होती. तिचा चेहरा हा या मुलीशी मिळता जुळता यासाठी आहे की ही तिची छोटी बहीण आहे. पण ही ती मुलगी नाही जी गालीगलोच करत होती. ती कुठल्या तरी नशेतही वाटत होती त्यावेळेला. तोंडावर मेकअप थापला होता, चोपडला होता. लोक तिला प्रोत्साहित करत होते आणि ती बोलत होती. खरं तर हिचा शाळा कॉलेजशी तसा थेट काही संबंध नाहीये सध्या. त्यामुळे नीटच्या पेपर फुटीचा हिला काय आणि कसला त्रास झाला ते तिलाच माहिती, की तिनं एवढ्या टोकाला जात मोदी, धर्मेंद्र प्रधान आणि मेलोनींना गलिच्छ भाषा वापरली. हिचे छोटे छोटे तुकड्यांमधले व्हिडिओज इतके व्हायरल झालेले आहेत की तिचा चेहरा आणि तिचं शरीरही या देशातला कोणताही देशभक्त भारतीय विसरू शकत नाही. असं असताना तिला आता लपवलं जातंय. नीता को छुपा के गीता को दिखाया जा रहा है, असंही लोक म्हणतायत. त्यामागे तिला अल्पवयीन दाखवून FIRच्या झंझटमधून मुक्त होण्याचा डाव आहे. पण शिव्या देणारी मुलगी रुचिका सिंग ही त्या माफीनाम्यातली मुलगी नाही, हे आता सायंटिफिक रिझनिंगनं सिद्ध केलं जातंय. पहिल्यांदा तर दोघींच्या केसांची लांबी, त्यातला स्पष्ट फरक. दुसरं म्हणजे त्या गटारकन्येच्या दातांमधल्या फटी आणि या माफीनाम्यातल्या मुलीच्या दातांची ठेवण. चेहऱ्याचा आकार, विशेषतः चेहऱ्याची जी लांबी. महत्त्वाचं म्हणजे ज्या आवाजात, ज्या भाषेत मोदीने करा क्या है हमारे लिए म्हटलं होतं आणि बरंच काही बरळलं होतं, ती गलिच्छ भाषा आणि तो आवाज, तोही बदललेला वाटतोय. हे सगळं कशासाठी चाललंय? अनेकांनी गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या, मग माफी मागितली, मोदींनी माफही केलं. मग या रुचिका सिंगला असं डिस्गाईज करण्याचा जो काही प्रयत्न चालवला आहे, तो कशासाठी? त्याही वर्तन म्हणजे मला रेप थ्रेट येत आहेत, मार के गटर में फेक देंगे अशा धमक्या येत आहेत. त्याही कशावर? तर बंद असलेल्या मोबाईलवर. हे विक्टिम कार्ड खेळणं का चालवलं जातंय? इसको छुपा के उसको क्यों बाहर निकाला है? तिकडे उत्तरेत असे प्रकार लग्न जुळवताना होतात म्हणे. छोटीला दाखवून मोठीला गळ्यात बांधतात असं ऐकिवात आहे. पण असं झालं की नवरदेव म्हणतो, अरे यो तो कांड हो गया भाई. पण इथंही असाच कांड झालाय. पण तो कशासाठी? हा प्रश्न पडलाय ना. मोदींनी आपल्या हॅलो फ्रेंड्स मधून माफ केलंय की या सगळ्या छपरी लोकांना? मग तरी यांना भीती कशाची वाटते? मोदींचे भक्त मोदींचंही ऐकणार नाहीत याची? मोदींचे भक्त मोदींचं कधीच ऐकत नाहीत. आपल्याला आता यापुढे समाजात नीट जगूच दिलं जाणार नाही याची, की यांनी देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करून ज्या आंदोलनाशी किंवा शिक्षणाशी आपला सध्या काडीमात्र संबंध नसताना विद्यार्थी बनून, जेनजी बनून आपली जी आय घातली आहे, INDIA मध्ये, इंडियामध्ये, त्याचे भयंकर परिणाम झेलावे लागणार हे उघड्या डोळ्यांनी दिसत असल्यानं ही पळवाट शोधली गेली आहे का? डबल रोल वाला कांड करके कल्टी होने का प्लान है क्या? अरे नक्की क्या है तुम्हारे मन में? नाही कळत आपल्याला. यो तो कांड हो गया भाई.
नेमका काय कांड आहे कमेंट्स करून जरूर कळवा. जर तुम्हाला काय यातली टोटल लागत असेल तर. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.